नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपलं किंगडम ॲनिमल आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण एक नॅथोस्टोमाटा त्यानंतर सायक्लोस्टोमाटा जे काही आपण सगळ्या प्रत्येक ह्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघितले प्रत्येक क्लासचे. त्यानंतर आपण सुपर क्लास चालू केला होता पायसेस. त्यामध्ये जे फिन्स आहेत असे ॲनिमल्स असतात आणि त्यामध्ये आता आपण क्लास बघणार आहे कुठले तर कॉन्ड्रिइक्थियस आणि ऑस्टिइक्थियस. सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. सगळ्यात पहिला जो क्लास आहे त्या क्लासचं नाव आहे कॉन्ड्रिइक्थियस. काही काही कॉन्ड्रिइक्थिस करतात, काही काही कॉन्ड्रिइक्थियस करतात, दोन्ही पण प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे. आणि त्यामध्ये शार्क एक फिश व्यवस्थित लक्षात ठेवा. पुस्तकात ज्या काही सगळ्या फिश आहेत त्या प्रत्येक ह्याचं जरा मी तुम्हाला इमेज दाखवतो आणि हे जे काही सगळे एक्झाम्पल्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. सगळ्यात पहिलं जे कॉन्ड्रिइक्थियसमध्ये म्हणजे जे काही कार्टिलेजिनस फिश आहेत त्यामध्ये जे काही सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे ते बघा स्कॉलिओडॉन. त्यालाच म्हणतो आपण डॉग फिश, कारण त्याची जी स्मेलिंग जी काही ॲबिलिटी असते ती सेम डॉगसारखी असते म्हणून त्याला डॉग फिश म्हणत असतो आपण. त्यानंतर बघा प्रिस्टिस असं त्याचं नाव आहे, त्याला आपण म्हणतो सॉ फिश. त्याचा पुढचा जो पार्ट आहे एखाद्या करवतीसारखा दिसत असतो म्हणून त्याला काय म्हणतो आपण सॉ फिश, प्रिस्टिस. त्यानंतर सॉ फिश, दोन्ही पण नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक इमेज आहे बघा प्रिस्टिसची किंवा सॉ फिशची. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक रे आणि स्टिंग रे सुद्धा यामध्येच येतात, इलेक्ट्रिक रे आणि स्टिंग रे. त्यानंतर आहे बघा कॉमन स्केट, जे आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये सगळे सांगितले त्याचे प्रत्येकाची इमेज तुम्हाला मी दाखवतोय म्हणजे ते फिश ॲक्च्युली कसे दिसतात ते. कॉमन स्केट, कॉमन स्केट झाल्यावर बघा वेंट्रल साईडला आपल्या इकडं माऊथ दिसते, जायंट कॉमन स्केट आहे. वेंट्रल साईडला काय दिसतं आपल्याला माऊथ दिसते. त्यानंतर हेडेड शार्क, हॅमर हेडेड शार्क. हा जो त्याचा हेडचा जो पार्ट आहे तो एखाद्या हॅमरसारखा दिसतो म्हणून त्याला काय म्हणतो आपण हॅमर हेडेड शार्क. कुठले कुठले एक्झाम्पल्स बघितल्यात बघा आपण. पहिलं आपण स्कॉलिओडॉन बघितलं, त्यालाच डॉग फिश म्हणतो आपण. त्यानंतर सॉ फिश, प्रिस्टिस म्हणायचं त्याला. हॅमर हेडेड शार्क झालं. त्यानंतर इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे. हे सगळे एक्झाम्पल चांगले रिवाईज करा, पण मोस्टली स्कॉलिओडॉन किंवा शार्क असेच तुम्हाला एक्झाम्पल येत असतात, त्यामुळे ते पण जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर त्याचे जे काही काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिला बघा कॉन्ड्रिइक्थिस include the animals in which endoskeleton is cartilaginous. फक्त एवढंच पॉईंट लक्षात ठेवायचा. जे कॉन्ड्रिइक्थिस, कॉन्ड्रा म्हणजेच काय म्हणतो असतो आपण कार्टिलेज. आपल्याला एक ॲनिमल टिश्यू एक चॅप्टर आहे त्यामध्ये आपण कार्टिलेज आणि बोन त्याचं प्रॉपर त्याचं स्ट्रक्चर, त्याची मॉर्फोलॉजी असेल किंवा त्याचं जे काही डिफरन्स आहे दोन्हीतला तो आपण तेव्हा जरा असं क्लिअर करूया. आता एंडोस्केलेटन हे कॉन्ड्रिइक्थिस फिशमध्ये कशापासून तयार झाले तर कार्टिलेजिनसपासून. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, दीज आर एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स. ते फक्त कुठं दिसणार आहेत आपल्याला तर मरीन वॉटरमध्ये, खाऱ्या पाण्याच्या तिथं दिसणार आहेत आपल्याला. फ्रेश वॉटर म्हणजे जे काही नदीचं पाणी असतं तिथं ते ॲबसेंट असणार आहेत. प्रेझेन्स बघा, हॅबिटॅट बघा कसं आहे, एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स. त्यानंतर एक्झोस्केलेटन इज फॉर्म ऑफ प्लॅकॉइड स्केल. आता एक नवीन शब्द आला आहे आपल्याला, पहिला शब्द समजून घ्या. स्केल्स म्हणजे काय तर त्याला म्हणतो आपण जी काही फिशची वरची स्किन असते, जी काही डर्मा म्हणजे काय म्हणतो आपण स्किन म्हणत असतो. स्केल्स म्हणजे त्याला मराठीत म्हणत असतो आपण खवले. त्याचे बरेच काही काही टाईप्स आहेत. त्यातला एक प्लॅकॉइड म्हणून एक टाईप असतो, त्याच्यापासून जे काही कार्टिलेजिनस फिश आहेत त्यांची काय तयार झालेलं असतं एक्झोस्केलेटन. म्हणजे वरचा जो त्यांचा स्किनचा पार्ट आहे तो कशापासून तयार झाला आहे तर प्लॅकॉइड स्केल. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. प्लॅकॉइड स्केल नवीन शब्द आहे आणि तुम्हाला इमेज पण दाखवतो मी नक्की प्लॅकॉइड स्केल्स काय असतात. फक्त खवले शब्द लक्षात ठेवला तरी चालतोय. टाईप्स तुम्हाला जास्त इन डिटेल विथ डायग्राम नाही आहेत, फक्त तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचा आहे प्लॅकॉइड स्केल. त्यानंतर बघा टीथ आर मॉडिफाईड प्लॅकॉइड स्केल्स विच आर बॅकवर्डली डिरेक्टेड. प्लॅकॉइड सेल्सपासूनच मॉडिफिकेशन काय तयार झालं त्यांचे टीथ झालेत आणि त्याचं डिरेक्शन कसं आहे बॅकवर्ड आहे. माउथ इज व्हेंट्रल. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा, माउथची पोझिशन हा तुम्हाला डिफरन्समध्ये पॉईंट येतोय. जे काही दोन्ही आपले कॉन्ड्रिइक्थियस आणि ऑस्टिइक्थियस म्हणजे कार्टिलेजिनस फिश आणि बोनी फिश झाल्यावर आपण त्याचा डिफरन्ससुद्धा बघूया. MCQचा क्वेश्चन बघा काय काय इम्पॉर्टन्स आहेत आपल्यासाठी. एंडोस्केलेटन मेडअप ऑफ कार्टिलेज, एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल. आणि जे काही एक्झोस्केलेटन आहे ते कशापासून तयार झालं आहे प्लॅकॉइड स्केल. माउथ कुठल्या पोझिशनला आहे व्हेंट्रल. म्हणजे आपल्याला जर आपण फिश कन्सिडर केली तर हा पार्ट काय झाला डॉर्सल झाला आणि हा काय झाला व्हेंट्रल. त्यांचं माउथ कुठं आहे व्हेंट्रल साईडला आहे. एवढाच फक्त पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता जी स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते ती फक्त समजण्यासाठी आहे. आपल्याला समजून काय घ्यायचं स्केल्स म्हणजे नक्की काय असतात. एखादी फिश असेल तर त्याच्यावरचा जो एक्झोस्केलेटनचा जो पार्ट आहे तो ज्याच्यापासून तयार होतो त्याला काय म्हणतो आपण खवले. खवलेच म्हणजेच काय त्याला काय म्हणायचं स्केल्स. त्याचे बरेच टाईप्स आहेत. एक आहेत त्याला म्हणायचं टिनॉइड, एक असतं सायक्लॉइड, एक असतं गॅनॉइड.
ते काय तुम्हाला आत्ता अभ्यासाला नाही आहे. त्यानंतर प्लॅकॉइड. आत्ता शब्द काय गेला आपल्याला, प्लॅकॉइड. शार्कमध्ये म्हणजेच कार्टिलेजिनस फिशमध्ये जे काही त्यांची स्किन आहे, वरचं एक्झोस्केलेटन आहे, ते कशापासून तयार झालं आहे, या प्लॅकॉइड स्केल्सपासून. प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी शेपमध्ये डिफरन्स आहे बघा, आणि तुम्हाला पुढे डिग्रीला गेल्यावर हे थोडेसे तुम्हाला इन डिटेल असतात स्केल्सचे टाईप्स. त्यामुळे आत्तापुरतं फक्त शब्द लक्षात ठेवायचा, प्लॅकॉइड स्केल्स. कुठला क्लास बघतोय आपण, कॉन्ड्रिक्थियस किंवा त्यालाच कार्टिलेजिनस फिश म्हणतो आपण, आणि शार्कवरनं एक एक्झाम्पल चांगलं लक्षात राहते. त्यानंतर बघा इथं जे स्क्रीनवर दिसते बघा, प्रॉपर आता तुम्हाला दिसते बघा प्लॅकॉइड स्केल्स. आता इथं माउथ काय बघा, व्हेंट्रल साईडला आहे. माउथ कुठल्या साईडला आहे, व्हेंट्रल साईडला आहे. हा पार्ट काय झाला, डॉर्सल. हा पार्ट काय झाला, व्हेंट्रल. पाठीकडचा आणि पोटाकडचा दोन्हीचं मिनिंग मी सांगितलं. व्हेंट्रल साईडला या कार्टिलेजिनस फिशमध्ये माउथ प्रेझेंट आहे. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी पण पॉईंट आपण बघूया. त्यानंतर बघा, देर इज अ सिंगल डॉर्सल फिन अँड 2 पेअर्स ऑफ लॅटरल फिन्स. आता डॉर्सल फिन म्हणजे कुठल्या साईडला असणार आहे, डॉर्सल साईडला असणार आहे. आणि फिन्स म्हणजे आपण काय म्हणतो असतो, कल्ले. 2 शब्द बघा, स्केल्स शब्द काय वापरला मगाशी मी, स्केल्स, त्याला काय म्हणायचं, खवले म्हणायचं. आणि जे फिन्स असतात, जे स्विमिंगसाठी यूज करत असतात, पायसेस सुपर क्लासला बिलॉंग करणारे जे काही सगळे ॲनिमल्स आहेत, म्हणजे जे काही फिश आहेत ते सगळे, त्याला म्हणायचं कल्ले. डॉर्सल फिन आहे, 2 पेअर्स ऑफ लॅटरल फिन्स, एक असतं पेक्टोरल आणि एक असतं पेल्विक. आता आपल्याकडे सुद्धा काय, पेक्टोरल आणि पेल्विक गर्डल आहे. म्हणजे जे काही शोल्डरचं इथलं जे गर्डल आहे त्याला म्हणायचं पेक्टोरल आणि पेल्विक. आता हे जे 2 पार्ट आहेत ते तुम्हाला माझ्या मते आपला जो एक लोकोमोशन अँड मुवमेंट चॅप्टर आहे, आपला लास्ट एक चॅप्टर आहे आपल्या इंडेक्समध्ये, त्यामध्ये पेक्टोरल आणि पेल्विक गर्डल आहे. त्यामुळे ते जरासं तेव्हा क्लिअर होईल तुम्हाला. आत्तापुरतं फक्त समजण्यासाठी लक्षात ठेवा, जर ह्युमन स्केलेटन आपण कन्सिडर केलं तर हा जो शोल्डरच्या इथला जो पार्ट आहे, शोल्डरच्या इथला जो पार्ट आहे आपल्या नेक रिजनच्या तिथं असतो तो असतो पेक्टोरल गर्डल. आणि इथं कमरेच्या इथं एक जे त्याला हिप बोनसुद्धा म्हणतो आपण, त्याला म्हणायचं पेल्विक गर्डल. म्हणजे इथं काय असणार आहे, पेक्टोरल पार्ट, आणि इकडे काय असणार आहे, पेल्विक पार्ट. जर ह्युमन स्केलेटन जर तुम्हाला इमॅजिन होत असेल तर फक्त लक्षात ठेवा, शोल्डर बोन त्याला काय म्हणणार आपण, पेक्टोरल गर्डल, आणि हिप बोन त्याला काय म्हणणार, पेल्विक. आणि जरासं आपण इन डिटेल लोकोमोशन अँड मुवमेंटमध्ये बघणार आहे. सेकंड पॉईंट बघा, कॉडल फिन इज हेटेरो सर्कल. शब्द महत्त्वाचा आहे. हेटेरो म्हणजे काय म्हणतो आपण, डिफरंट. एसिमेट्रिकल आहे थोडक्यात. आणि हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, डिफरन्समध्ये येतो तुम्हाला बऱ्याच वेळेला. कॉडल किंवा टेल फिन ते कसं आहे, हेटेरो सर्कल आहे. हेटेरो सर्कल म्हणजेच काय, एसिमेट्रिकल आहे. आता इथं जरा डायग्रॅममध्ये दिसते बघा आपल्याला, कॉडल फिन म्हणजे कुठला पार्ट आहे, हा टेलचा पार्ट आहे. आता हा एसिमेट्रिकल का म्हटलं आहे किंवा हेटेरो सर्कल का म्हटलं आहे, जर फिशचं जो टेलचा पार्ट आहे, दोन्ही पण ते जे काही फिन्स आहेत, टेल फिन्स आहेत, ते जर सिमेट्री असेल त्यांच्यामध्ये, तर ते त्यामध्ये सममिती असेल तर त्याला काय म्हटलं असतं आपण, होमो म्हटलं असतं. पण हे दोन्हीचं शेप कसं आहे, डिफरंट आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, हेटेरो सर्कल म्हणजेच काय, एसिमेट्रिकल. इथं दिसतंय बघा शार्कमध्ये एक मोठे आणि एक काय दिसतोय आपल्याला, लहान पार्ट दिसतोय. फिनचाच पार्ट आहे, कॉडल फिनचा पार्ट आहे. हेटेरो सर्कल शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण, 5 to 7 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स. नंबर व्यवस्थित लक्षात ठेवा, 5 ते 7 पेअर्समध्ये आहेत, गिल स्लिट्स आहेत. आणि त्याचं काय काम असतं, गिल्सचं फिशमध्ये आपल्याला माहिती आहे, रेस्पायरेशनसाठी ते हेल्प करत असतात. त्यानंतर बघा, दे आर नॉट कवर्ड बाय ओपरक्युलम. मागच्या लेक्चरमध्ये पायसेसचे जे काय आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्यात त्यामध्ये मी तुम्हाला ओपरक्युलम काय सांगितले, म्हणजे गिल्सवर जे कव्हर करणारं एक फ्लॅपसारखं स्ट्रक्चर असते त्याला काय म्हणणार आपण, ओपरक्युलम. लॅटरल लाईन ऑफ सेन्स ऑर्गन्स आर प्रेझेंट. हा ॲम्फिबियामध्ये किंवा पायसेसमध्ये दोन्ही क्लासमध्ये हा कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे बघा. म्हणजे वॉटर करंट काय करण्यासाठी, थोडक्यात सेन्स करण्यासाठी. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितले स्पेसिफिक असे रिओ रिसेप्टर असतात. फक्त लॅटरल लाईन ऑफ सेन्स ऑर्गन्स आर प्रेझेंट. आणि सेन्स ऑर्गन ते काय आहेत, रिओ रिसेप्टर. जास्त एवढं इन डिटेल विचारत नाही तुम्हाला, पण नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जरासं माहीत पाहिजे आपल्याला. आता इथं काय काय पॉईंट बघितलेत मी आणखीन एकदा रिवाईज करतोय बघा. सगळ्यात पहिलं काय, सिंगल डॉर्सल फिन आहे. काही काही याच्यामध्ये पेअरसुद्धा असतात एक्सेप्शन कंडिशनमध्ये. त्यानंतर पेक्टोरल फिन आहे, पेल्विक फिन आहे. त्यानंतर जे गिल स्लिट्स आहेत, इथं दिसतात बघा आपल्याला गिल स्लिट. नंबर किती आहे, 5 to 7 पेअर्स. 5 to 7 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स. हे कुठं आहेत, इथं आहेत बघा, दिसतात आपल्याला. त्याचं काय काम असणार आहे, रेस्पायरेशनसाठी हेल्प करणार आहेत. आणि ते कवर त्याच्यावर कुठलं दिसतंय का आपल्याला, ह्याच्यावर असं काय कवर दिसतंय का आपल्याला ओपरक्युलमचं, तर कवर दिसत नाही. त्यामुळे तिथं शब्द काय गेला आपल्याला, गिल स्लिट्स आर विदाउट ओपरक्युलम. आणि हा MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा.
आणि डायग्रॅम तुम्हाला ही अशी कधी काढा म्हणून येत नाही, त्यामुळे फक्त पॉईंट समजून घ्या. तेवढ्यासाठी आधीमध्ये मी काहीतरी डायग्रॅम त्यातमध्ये इन्सर्ट केल्यात. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, एअर ब्लॅडर. आता आणखीन एक नवीन शब्द आला आहे, एअर ब्लॅडर. हा कसा आहे, ॲब्सेंट आहे इथं, आणि जो बोनी फिश आहे त्यामध्ये काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. हेन्स दिस फिश नीड स्विम कॉन्स्टंटली सो दॅट डू नॉट सिंक. सिंक म्हणजे थोडक्यात बुडणे म्हणतो आपण त्याला मराठीत, आणि पाण्यात बुडणे म्हणजे थोडक्यात तळाशी जाणे. दे आर प्रेडेटरी फिशेस. सम ऑफ देम हॅव इलेक्ट्रिक ऑर्गन्स. काही काहींकडे इलेक्ट्रिक ऑर्गन्स आहेत. प्रेडेटर म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, भक्षक. एक असतं भक्ष्य आणि एक असतात त्याला म्हणतो भक्षक. प्रे आणि प्रेडेटर, म्हणजे एवढं बेसिक आपल्याला माहिती असते सगळ्यांना. एक्झाम्पल आहे बघा, टॉर्पिडो, इलेक्ट्रिक रे, आणि काही काहीमध्ये पॉयझनस स्टिंग असतात त्याला स्टिंग रे म्हणतो आपण, त्याला ट्रायगॉन. म्हणजे तशाच पद्धतीची फिश असतात, आणि त्यांच्या जी काही टेलचा जो पार्ट असतो तिथे एक स्टिंगचा जो पार्ट असतो, एक त्यामधून पॉयझन रिलीज होत असतं, त्याला पॉयझन स्टिंग म्हणतो आपण. ट्रायगॉन एक त्यातली एक स्पेसिस आहे. ॲज ऑर्गन ऑफ ऑफेन्स अँड डिफेन्स. इथं अँड पाहिजे, ऑर्गन ऑफ ऑफेन्स अँड डिफेन्स. त्यानंतर इथे एक जरासं पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, एअर ब्लॅडर काय ॲब्सेंट आहे का प्रेझेंट आहे. बाकी इतके महत्त्वाचे नाही आहेत, फक्त एअर ब्लॅडर इथं कॉन्ट्रिक्थिसमध्ये काय आहे, ॲब्सेंट आहे. आता एअर ब्लॅडर काय असतं बघूया आपण. जेव्हा आपण दोन्हीचं कंपॅरिझन बघणार आहे, म्हणजे कॉन्ट्रिक्थिस आणि ऑस्टिक्थिस, तेव्हा जरा एअर ब्लॅडर समजेल. आता एअर ब्लॅडर हे जे कार्टिलेजिनस फिश आहेत त्यांच्यामध्ये काय बघा, इथं एअर ब्लॅडर कुठेही दिसत नाही आपल्याला, ते काय ॲब्सेंट आहे. ही ॲनाटॉमीची डायग्राम तुम्हाला काय विचारणार नाहीत, फक्त एअर ब्लॅडर काय असतं ते जरा असं मी तुम्हाला एका इमेजमध्ये दाखवतो. एअर ब्लॅडर कुठं आहे ते. हा जो पार्ट दिसतोय बघा आपल्याला या फिशमध्ये, ही सुद्धा फिशची एक ॲनाटॉमी आहे. पण ही कशाची आहे, तर जो आपला सेकंड क्लास आहे, म्हणजे कॉन्ट्रिक्थिस झाल्यावर कुठला असणार आहे, ऑस्टिक्थिस. त्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे, हे जे ब्ल्यू कलरमध्ये दिसतंय बघा, त्याला काय म्हणायचं, एअर ब्लॅडर किंवा स्विम ब्लॅडर म्हणत असतो. आणि ते रेस्पायरेशन किंवा ब्रिथिंगसाठी सुद्धा हेल्प करत असतं. प्लस जी काही बॉयन्सी आहे, बॉयन्सी म्हणजे थोडक्यात फ्लोटिंग करायला हेल्प करत असतं. जर एखाद्या फिशला जर त्या काय म्हटलं आपण, त्या वॉटर ॲक्वॅटिक बॉडीमध्ये काय करायचं असेल, तर एका ठिकाणी स्थिर राहायचं असेल, तर काय होणार आहे, हे फिश काय करणार आहे, तिथं ह्याच्या थ्रू काय करणार आहे, एअर काय करणार आहे, कंझ्युम करणार आहे. जसं एखादा फुगा असतो त्यामध्ये हवा भरली तर त्याचं वेट वाढणार आहे. म्हणजे जर त्या एखाद्या फिशला बॉटमला जर सिंक करायचं असेल, तर ही फिश काय करणार, त्या एअर ब्लॅडरमध्ये हवा कॅप्चर करणार आहे, एअर काय करणार आहे, कंप्लीट कॅप्चर करणार आहे. आणि जर वर जायचं असेल, म्हणजे वर जायचं असेल त्या ह्याच्यामध्ये, त्या ॲक्वॅटिक बॉडीजमध्ये, तर ती हवा बाहेर सोडली जाणार आहे. म्हणजे त्या फिश कशी होणार आहे, हलकी होणार आहे. साधं सिम्पल मेकॅनिझम आहे, पण तुम्हाला जास्त इन डिटेल विचारत नाहीत. फक्त हा जो पार्ट आहे तो प्रेझेंट आहे का ॲब्सेंट आहे, हा व्यवस्थित लक्षात ठेवा. जे कॉन्ट्रिक्थिस आहे त्या फिशमध्ये, म्हणजेच कार्टिलेजिनस फिशमध्ये, एअर ब्लॅडर हा स्विम ब्लॅडर काय असतो, ॲब्सेंट असतो. त्यामुळे त्यांना कंटिन्युअस काय करायला लागतं, त्यांची मुवमेंट झाली पाहिजे, कंटिन्युअस स्विमिंग झालं पाहिजे. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आपला, या फिशमध्ये मेलमध्ये काय बघा, कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. हा सुद्धा MCQचा क्वेश्चन आहे. क्लॅस्पर्स शब्द काय बघा, क्लॅस्पर्स. फक्त एवढा पॉईंट तुम्ही समजून घेतला तरी पास होतोय. क्लॅस्पर्स आर प्रेझेंट. कुणामध्ये प्रेझेंट आहेत, तर कॉन्ट्रिक्थिसमध्ये. मग ऑब्विसली ॲब्सेंट कुणामध्ये असणार आहेत, तर ऑस्टिक्थिसमध्ये, बोनी फिशमध्ये. सेक्सेस काय आहेत, सेपरेट आहेत, मेल फिमेल वेगळे असतात. फर्टिलायझेशन कसं आहे बघा, इथे इंटरनल आहे. MCQचा क्वेश्चन आहे. फर्टिलायझेशन इंटरनल आहे, म्हणजे जे काही मेल गॅमेट आहे स्पर्म आणि फिमेल गॅमेट आहे एग, त्यांचं फ्युजन कुठं होणार आहे, तर बॉडीमध्ये होणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलं आपण, फर्टिलायझेशन कसं आहे, इंटरनल आहे. मेनी ऑफ देम आर व्हिव्हिपॅरस अँड सम ऑफ देम आर ओव्हो व्हिव्हिपॅरस. आता याचं मिनिंग सांगतो काय आहे ते. एग आणि स्पर्मचं फ्युजन झालं त्या फिमेलच्या बॉडीमध्ये, आणि त्यानंतर त्यापासून एम्ब्रिओ, झायगोट त्यानंतर एम्ब्रिओ तयार होणार आहे. मग हा सगळा जो सिक्वेन्स आहे तो कुठं होतोय, बॉडीमध्ये होतोय. तो जर एगच्या थ्रू झाला, म्हणजे जर त्या फिमेलनं एग ले केले, त्यालाच काय म्हणणार आपण, जर एखादा ॲनिमल हा एग लेईंग असेल तर त्याला काय म्हणतो आपण, तर ओव्हीपॅरस त्याला काय म्हणणार आपण, ओव्हीपॅरस. आणि जर विदाऊट एग, तर ते काय असणार आहे, एखादा ॲनिमल जर डायरेक्ट त्या फिमेलच्या बॉडीमधून जर बाहेर आला, म्हणजे प्लासेंटाची वगैरे अटॅचमेंट असते, त्याला काय म्हणतो आपण, व्हिव्हिपॅरस. एगच्या थ्रू झालं तर ओव्हीपॅरस, विदाऊट एग झालं तर फॉर्मेशन, त्याला काय म्हणणार आपण, व्हिव्हिपॅरस. इथं मोस्टली काय असतात, व्हिव्हिपॅरस असतात. पण काही काही एक्सेप्शन कंडिशनमध्ये आता एक नवीन एक शब्द आला आहे, ओव्हो व्हिव्हिपॅरस.
म्हणजे एग जे असतात ते फिमेलच्या बॉडीमध्ये तसेच राहतात आणि त्यानंतर त्याची काय होते, कंप्लीट ग्रोथ झाल्यावर त्याची त्या बॉडीमधून काय होत असते, ते ॲनिमल्स काय होत असतात बाहेर जात असतात, जे काय ऑफस्प्रिंग असतील किंवा यंग वन्स असतील ते. फक्त इथं महत्त्वाचा पॉईंट एवढाच लक्षात ठेवा, जास्त इन डिटेल तुम्हाला विचारत नाहीत. फक्त व्हिव्हिपॅरस ते ॲनिमल्स कसे आहेत, व्हिव्हिपॅरस आहेत कोण, कॉन्ड्री इक्थिस म्हणजेच काय, कार्टिलेजिनस फिश. कुठले कुठले पॉईंट्स आहेत बघा, नवीन पॉईंट्स आहेत. क्लॅस्पर्स हा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणजे जे काही सेक्शुअल इंटरकोर्स होत असतो, जसं आपल्या ह्युमन्समध्ये पेनिस असतो तसंच इथं मेलमध्ये काय क्लॅस्पर्स प्रेझेंट आहे. त्यानंतर सेक्सेस कसे आहेत, त्यामध्ये दोन्ही पण सेपरेट आहेत, मेल आणि फिमेल काय असतात वेगळे असतात. आणि फर्टिलायझेशन कसं आहे, इंटरनल आहे आणि व्हिव्हिपॅरस ॲनिमल्स आहेत. MCQचे क्वेश्चन्स आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा इथं हा जो पार्ट दिसतोय बघा, पेल्विक जे काही फिन आहे तिथं आपल्याला एक दिसतोय ऑर्गन, जसं मेलमध्ये पेनिस असतो तसंच इथं काय क्लॅस्पर्स प्रेझेंट आहे फिशमध्ये. त्यानंतर बघा इथं जरा दिसते बघा क्लिअर आपल्याला, हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं तर क्लॅस्पर्स. पेअरमध्ये असतात, शार्कमध्ये सिंपल लक्षात राहते. आणि क्लॅस्पर्स बऱ्याच वेळेला विचारले कुठल्या क्लासमध्ये क्लॅस्पर्स हे प्रेझेंट आहेत, तर कार्टिलेजिनस फिश म्हणजेच काय, कॉन्ड्री इक्थिस. त्यानंतर बघा दे आर पोईकिलोथर्मिक आणि याचं मिनिंग काय सांगितलं मी, कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणजेच काय, ज्यांचं जे ब्लड आहे ते शीत रक्तीय असं म्हणतो आपण काय तर मराठीत त्याला. फक्त पोईकिलोथर्मिक हे जे ॲनिमल्स आहेत हे काय करू शकतात, त्यांचं टेम्परेचर चेंज करू शकतात. जसं एन्व्हायरमेंटमध्ये टेम्परेचर असेल, आजूबाजूला जसं टेम्परेचर असेल तसं ते त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर चेंज करू शकतात. ही ॲबिलिटी असते त्यांच्याकडं. कोल्ड ब्लडेड ॲनिमल. दुसरे कसे असतात, वॉर्म ब्लडेड ॲनिमल. आणि त्यामध्ये आपण मोडत असतो आपण काय, होमिओथर्मिक आहे. हे पोईकिलोथर्मिक शब्द जराशे नवीन आहेत, थोडेसे अवघड आहेत, पण सारखे सारखे रिवाईज करा. पोईकिलोथर्मिक किंवा पोईकिलोथर्म्स म्हणतो आपण त्यांना, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. त्यानंतर बघा बॉडी ऑफ द फिश डिवायडेड इंटू हेड, त्यानंतर आहे ट्रंक आणि त्यानंतर काय टेल. इथं नेकचा रिजन बघा ॲब्सेंट आहे. जर आपण फिशमध्ये बघितलं बघा बॉडीचं डिव्हिजन कसं दिसतंय आपल्याला, हा हेडचा पार्ट आहे, हा सगळा ओव्हरऑल कसा पार्ट आहे, जो ट्रंक आहे, आणि त्यानंतर कुठला पार्ट आहे, टेलचा पार्ट आहे. 3 बॉडीचे डिव्हिजन्स आहेत, हेड, ट्रंक अँड टेल. नेक ॲब्सेंट आहे बघा इथं. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, ॲलिमेंटरी कॅनल ओपन्स इन टू द क्लॉआका. आता काही काही ॲनिमल्समध्ये क्लॉआकासारखा पार्ट दिसत असतो, सेम ॲनससारखा असतो, पण त्याला आपण ॲनस म्हणत नाही. ते जे ओपनिंग असतं त्याला काय म्हणायचं, क्लॉआका. 2 चेंबर्ड व्हीनस हार्ट, जे काही सगळे पायसिसला बिलॉंग करतात ते त्यांच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये काय व्हीनस हार्ट प्रेझेंट आहे. व्हीनस हार्ट म्हणजेच काय, ज्या हार्टमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्या हार्टला काय म्हणतो आपण, व्हीनस हार्ट. चेंबर व्यवस्थित लक्षात ठेवा, फिशमध्ये 2 चेंबर आहेत, एक असतं ऑरिकल, एक असतं व्हेंट्रिकल. एक ऑरिकल एक व्हेंट्रिकल आहे, पण आपल्या ह्युमनमध्ये आपल्या मॅमल्समध्ये काय असतात, 2 ऑरिकल 2 व्हेंट्रिकल. हार्टमध्ये टोटल 4 चेंबर्स आहेत, पण इथं फिशमध्ये काय 2 चेंबर्स आहेत. आणि हार्ट कसं आहे, ते व्हीनस हार्ट आहे. व्हीनस हार्ट का म्हटले आपण, कारण त्या हार्टमध्ये ब्लड कसलं असतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं ऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड, 12वीचं चॅप्टर सर्क्युलेशन, त्यामध्ये आपण जरासं इन डिटेल बघणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला हा पार्ट रिपीट होणार आहे, व्हीनस हार्ट काय असतं, सिंगल सर्क्युलेशन काय असतं. त्यामुळे ते पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आणखीन एकदा रिपीट करतोय बघा मी, पोईकिलोथर्मिक आहेत, बॉडीचं डिव्हिजन हेड, ट्रंक, टेल. नेक काय ऑब्व्हियसली ॲब्सेंट असणार आहे. ॲलिमेंटरी कॅनल माउथ टू काय, क्लोआका, इथं ॲनस नाही आहे. त्यानंतर व्हीनस हार्ट 2 चेंबर आहेत हार्टमध्ये. त्यानंतर जो आपला पुढचा क्लास आहे त्या क्लासचं नाव काय, ऑस्टिक्थियस. ऑस्टिक्थियस म्हणा किंवा ऑस्टिइक्थिस म्हणा किंवा बोनीफिश, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता यातलं काय काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत ते बघायच्या अगोदर सगळ्यात पहिलं आपण आपल्या पुस्तकामध्ये जे काही सगळे फिश सांगितले ते बघूया. बॉम्बे डक्ट काय म्हणतो आपण त्याला, बॉम्बे डक्ट. आणि त्याला आपण म्हणजे त्याचा शब्दशः असा अर्थ घेऊ नका मुंबईचा बदक, त्याला आपण म्हणत असतो की बोंबील म्हणत असतो. माझ्यामध्ये शब्द गेला असेल तुम्हाला, बोंबील, बॉम्बे डक. डक म्हणजे इथे शब्दशः असा अर्थ बदक घेऊ नका, बॉम्बे डक्ट म्हणजे काय, बोंबील. आता हे काय काय लंग फिश आहेत. लंग फिशमध्ये बघा प्रोटोप्टेरस, जरासं नाव थोडंसं अवघड आहे, पण याला काय म्हणतो आपण, लंग फिश. आफ्रिकन लंग फिश असते ती. जास्त इंटिटी तुम्हाला जिनस नेम स्पेसिस नेम विचारत नाहीत, फक्त याचं जिनस नेम काय बघा, प्रोटोप्टेरस. प्रोटोप्टेरस अशी फिश दिसते आपल्याला, आणि ही आफ्रिकन काहीतरी फिश आहे. त्यानंतर बघा आणखीन एक लंग फिश आहे, लेपिडोसिरिन म्हणायचं त्याला, लेपिडोसिरिन.
आणखीन एक काय लंग फिश आहे, ईलसारखी दिसते पण ती लंग फिश आहे बघा. कारण ह्यांना पण या दोन्ही या जे काही फिश बघितल्या त्याला लंग फिश का म्हणायचं, कारण मोस्ट ऑफ द जे काही फिश आहेत त्या फिशमध्ये काय असतात, गिल्स असतात रेस्पायरेशनसाठी, पण ह्यांच्यामध्ये काय आहेत लंग्ससारखे काय आहेत ऑर्गन्स आहेत, रेस्पायरेशनसाठी हेल्प करत असतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण लंग फिश. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, आता जे बघतोय त्याला म्हणायचं एक्झोकिटस, आणि हा बऱ्याच वेळेला क्वेश्चन पडला एक्झोकिटस, तो जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झोकिटस त्यालाच काय म्हणतो आपण फ्लाइंग फिश, आणि कुठल्या क्लासला बिलॉंग करते ते सेकंड जो क्लास आहे त्याला काय म्हणतो आपण ऑस्टिक्टियस. आणि ॲक्च्युअली ते फ्लाइंग करत नाही, ते ग्लायडिंग करत असतात, म्हणजे पक्ष्यांसारखे हवेत उडत नाही, ते फक्त एका त्या समुद्रात अशा उड्या घेत असतात, म्हणून त्याला आपण फ्लाइंग फिश म्हणत असतो एक्झोकिटस. त्यानंतर बघा हिप्पोकॅम्पस, त्यालाच म्हणतो आपण सी हॉर्स, घोडा मासा आपण मराठीत म्हणत असतो, आणि हे सी हॉर्स पण एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पॉम्फ्रेट, मराठीत म्हणतो आपण त्याला पापलेट म्हणत असतो, आणि लेबिओ रोहिता, लेबिओ रोहिता, आणि त्याला कॉमन नेम त्याचं रोहू आहे, त्याला मराठीत आपण तांबडा मासा म्हणतो. ते झाल्यावर बघा कटला, मराठीत त्याला कटलाच म्हणायचं, कटला कटला त्याचं जिनस आणि स्पेसिस नेम आहे. ते झाल्यावर आहे क्लॅरियस, त्याला मोगूर किंवा मांगूर आपण म्हणत असतो मासा. त्यानंतर बघा बेटा फायटिंग फिश, त्याला काय म्हणायचं फायटिंग फिश, आणि हे मोस्टली शेवटची दोन आहेत ते आपण ॲक्वेरियममध्ये मोस्टली ते फिश यूज करत असतो आहे. त्यानंतर आहे टिरोफायलम, त्याला म्हणतो आपण एंजल फिश. आता त्यानंतर बघा त्याचे काही काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय आहेत ते, ऑस्टिक्थिस इन्क्लूड द फिशेस इन विच बोनी एंडोस्केलेटन इज प्रेझेंट. आणि कंपॅरिझन करताना पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे हे दोन्ही पण क्लास समजायला एकदम सोपे जातात. बोनी एंडोस्केलेटन कुठं आहे तर ऑस्टिक्थिसमध्ये, कार्टिलेजिनस कुठं होतं तर कॉन्ड्रोइक्थिसमध्ये, व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणून त्याला काय म्हणतो आपण रेफर काय करत असतो बोनीफिश. दीज आर ॲक्वॅटिक प्रेझेंट इन बोथ फ्रेश अँड मरीन वॉटर. जे आपण कार्टिलेजिनस बघितले ते फक्त कुठं होते एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स होते. एक्झोस्केलेटन बघा इथं दोन प्रकारचे स्केल्स आहेत, सायक्लॉइड आणि टिनॉइड. आपण जे पहिला क्लास बघितलं त्यामध्ये काय होतं प्लॅकॉइड होतं, इथं शब्द काय आलाय बघा नवीन सायक्लॉइड आणि टिनॉइड, ह्याचा उच्चार टिनॉइड असा करायचा. त्यानंतर बघा इथं स्क्रीनवर तुम्हाला बघा सायक्लॉइड आणि टिनॉइड स्केल्स आहेत. स्केल्स म्हणजे आणखीन एकदा मी सांगतोय खवले, आणि हे जे दिसतात त्याला काय म्हणतो आपण फिन्स म्हणत असतो, म्हणजे कल्ले जे हेल्प करत असतात स्विमिंगसाठी. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, सम फिशेस कॅन चेंज कलर, सम कॅन लिव्ह वॉटर अँड क्राउल ऑन द लँड. काही काहींकडे तशी ॲबिलिटी असते, जे काही मडी एरियाज असतात त्यामध्ये ते क्राउल करू शकतात. त्यानंतर बघा दीज आर पोईकिलोथर्मिक, दोन्ही पण जे काही फिश आहेत म्हणजे पायसेस सुपर क्लास काय आहेत ते पोईकिलोथर्मिक आहे, ते त्यांचं बॉडीचं टेम्परेचर चेंज करू शकतात. कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. बॉडीज स्पिंडल शेप, म्हणजे असा स्पिंडल शेप दिसत असतो बघा आपल्याला, मध्ये थोडासा ब्रॉड असतो, दोन्ही बाजूला कसा असतो टॅपर झालेला असतो, नॅरो असतो थोडक्यात. बॉडी इज डिवायडेड इन टू हेड, ट्रंक अँड टेल, सेम सिमिलर सगळे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत बघा. नेक काय ॲब्सेंट आहे ह्यांच्यामध्ये सुद्धा. त्यानंतर बघा क्लोआका इज ॲब्सेंट, हा डिफरन्सचा पॉईंट आहे, क्लोआका इथं ॲब्सेंट आहे, ॲनस प्रेझेंट आहे त्याच्या बदली. जे कॉन्ट्री इक्थिस होते त्यामध्ये क्लोआका काय होतं प्रेझेंट होतं, पण इथं काय ॲनस आहे. एअर ब्लॅडर इथं प्रेझेंट आहे, तिकडं ॲब्सेंट होता. आणि हे बॉयन्सीमध्ये थोडक्यात फ्लोटिंग करायला, ते तरंगायला हेल्प करत असतं पाण्यात. स्विम ब्लॅडर किंवा एअर ब्लॅडर कुठं प्रेझेंट आहे ऑस्टिक्थिसमध्ये, बोनी फिशमध्ये. स्विम ब्लॅडर हेल्प्स इन ब्रिदिंग ऑल्सो, दोन फंक्शन आहेत बघा, बॉयन्सी पण ऑर्गन पण म्हणतो, आणि ब्रिदिंगसुद्धा करायला हेल्प करत असतं. टू चेंबर व्हिनस हार्ट, दोन्हीमध्ये सेम आहे, व्हिनस हार्ट प्रेझेंट आहे, म्हणजेच काय डी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असते. एक्सक्रिशन ऑकर्स बाय किडनीज. त्यानंतर बघा इथं स्क्रीनवर तुम्हाला मगाशी मी दाखवलं काय स्विम ब्लॅडर किंवा एअर ब्लॅडर कुठला पार्ट असतोय, आणि ही काय तुम्हाला ॲनाटॉमीचे डायग्राम विचारत नाहीत, फक्त स्विम ब्लॅडर किंवा एअर ब्लॅडर हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी कुठं आहे त्याचं ॲक्च्युली लोकेशन, ब्रिदिंगसाठी, आणि सेकंड काय बॉयन्सी प्रोव्हाइड करायला हेल्प करत असतं ते स्विम ब्लॅडर किंवा एअर ब्लॅडर. माउथ इज मोस्टली टर्मिनल इन पोझिशन, डिफरन्सचा पॉईंट आहे बघा. कॉन्ड्रिक्टिसमध्ये काय होतं, शार्कमध्ये काय होतं, जो मासा होता तो काय होतं व्हेंट्रल साईडला त्याचं काय होतं माउथ होतं, पण इथं कसं आहे बघा ह्यांच्यामध्ये असं डॉर्सल साईडला, टर्मिनल पोझिशनला काय तिथं माउथ प्रेझेंट आहे. त्यानंतर बघा दे शो टू डॉर्सल फिन, दोन काय त्यांच्यामध्ये डॉर्सल फिन आहे, डॉर्सल साईड म्हणजे आपल्याला माहिती आहे काय ती पाठीकडचा भाग. टेल फिन इज फॉर्म्ड बाय टू इक्वल लोब्स, इकडं दोन इक्वल लोब्स आहेत, तिकडं कसे होते डिफरंट होते, अनइक्वल होते. आणि इथे शब्द काय होमो म्हणजे काय सेम, होमो सर्कल, सिमेट्रिकल आहेत, तिकडं कसे होते हेटेरो सर्कल, एसिमेट्रिकल होते. कॉडल फिन म्हणजेच काय टेल फिन, दोन्हीचं मिनिंग सेम आहे. 4 पेअर्स ऑफ गिल्स, तिकडे काय होते 5 to 7 पेअर्स ऑफ गिल्स.
आणि कवर्ड विथ ओपरक्युलम. इकडं ओपरक्युलम प्रेझेंट आहे, तिकडं ॲब्सेंट आहे. इतके सिंपल पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले तरी चालतात. ओपरक्युलम प्रेझेंट, ओपरक्युलम ॲब्सेंट. 5 to 7 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स, इकडं 4 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट. हा डिफरन्सचे पॉईंट्स आहेत आणि ह्याच्यावर जास्त करून तुम्हाला डिफरन्सच क्वेश्चन पडत असतोय. काय काय बघितलं बघा आपण. डॉर्सल फिन प्रेझेंट आहेत. त्यानंतर टेलचा जो पार्ट आहे, कॉर्डल फिन आहे, ते कसं आहे, होमो सर्कल आहे. म्हणजे हे दोन्ही पण बघा, दोन्ही पण पार्ट आपल्याला काय, दोन्ही पण सेम लोब्स आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, सिमेट्रिकल्स आहेत. त्यानंतर बघा पेल्विक फिन आहे, ॲनल फिन आहे, पेक्टोरल फिन इथं दिसते आपल्याला. ओपरक्युलम दिसते, सगळ्यात महत्त्वाचं इथं ओपरक्युलम प्रेझेंट आहे. आणि जी आपण अगोदरची फिश बघितलेली बघा, म्हणजे कार्टिलेजिनस फिश, त्याच्यामध्ये डायरेक्ट नुसतं फक्त असं ओपनिंग होतं, गिल स्लिट्स होते, त्याच्यावर कवरिंग नव्हतं या ओपरक्युलमचं, वरचं असं फ्लॅपसारखं स्ट्रक्चर नव्हतं. माउथ कुठल्या पोझिशनला आहे बघा, टर्मिनल पोझिशनला आहे. आणि जे आपण मागाशी कार्टिलेजिनस फिश बघितलेलं त्याच्यामध्ये कसं होतं, व्हेंट्रल साईडला होतं. त्यामुळे ते पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आणखीन एक डिफरन्सचा पॉईंट, सायक्लॉइड आणि टिनॉइड स्केल्स प्रेझेंट आहेत. सगळे डिफरन्सचे पॉईंट्स डायग्रॅम्स थ्रू जरासे क्लिअर होतील, म्हणून या आधीमध्ये मी जर थोड्याशा डायग्रॅम टाकल्यात, ॲड केल्यात, ते व्यवस्थित जरा समजून घ्या. आणि हे डिफरन्सवर जास्त क्वेश्चन पडत असतो तुम्हाला, कॉन्ट्रिक्टिस आणि ऑस्टिक्टिसचा. आणि त्या डिफरन्सवरनंच तुम्हाला माझ्यामध्ये सगळे कॅरेक्टरिस्टिक फीचर्ससुद्धा समजायला सोपे जातात. एअर ब्लॅडर इकडं प्रेझेंट आहे, तिकडं ॲब्सेंट होतं. क्लॅस्पर्स इकडं काय असणार आहेत, ॲब्सेंट असणार आहेत, तिकडं प्रेझेंट होते. फर्टिलायझेशन इकडं कसं आहे, एक्सटर्नल, तिकडं कसं होतं, इंटरनल. ते फिश कसे होते, व्हिव्ही पॅरस, आता हे कसे आहेत, ओव्ही पॅरस. त्यानंतर बघा डिफरन्सचा पॉईंट, हा जो पार्ट आहे तो रिप्रेझेंट करतोय बघा बोनी फिश, आणि हा काय रिप्रेझेंट करतोय, कार्टिलेजिनस फिश. महत्त्वाचे कुठले कुठले डिफरन्स आहेत ते तुम्हाला मी सांगतो, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावरचा ठरलेला क्वेश्चन असतो तो डिफरन्सचा, त्यामुळे ते व्यवस्थित पहिला समजून घ्या. आणि डिफरन्स केले की तुम्हाला डिफरन्स करत असताना सुद्धा कुठला तर एकच कॉलम करा, दुसरा कॉलम आपला आपोआप लक्षात राहतोय, त्याच्यावरूनच आपण दुसरे पॉईंट तयार करू शकतोय. पहिला पॉईंट बघा, बोनी फिश रेफर्स टू अ लार्ज क्लास ऑफ फिश डिस्टिंग्विश्ड बाय स्केलेटन मेडअप ऑफ बोन. इथं नुसतं शॉर्टमध्ये मेन्शन केलं तर चालते. कार्टिलेजिनस फिश, सॉरी बोनी फिश किंवा ऑस्टिक्टिसमध्ये काय होतं, एंडोस्केलेटन इज मेडअप ऑफ बोन, इकडं एंडोस्केलेटन इज मेडअप ऑफ कार्टिलेज. इकडं काय करणार आहे, हा तुम्हाला काय पडणार नाही. ऑल्सो नोन ॲज टिलिओस्टोमी म्हणतो त्याला, स्टोमी किंवा स्टोमाय. आणि इकडे इलॅस्मो ब्रांकी किंवा ब्रांकाय, आणि आणखीन त्याला इलॅस्मो ब्रांच शब्द वापरतात, पण तेवढं इन डिटेल आपल्या पुस्तकात विचारलं नाही, त्यामुळं हा शक्यतो पॉईंट करू नका. पहिला पॉईंट करा, एंडोस्केलेटन इज मेडअप ऑफ बोन, एंडोस्केलेटन इज मेडअप ऑफ कार्टिलेज. त्यानंतर बघा, बिलॉंग्स टू ऑस्टिक्टिस, बिलॉंग्स टू कॉन्ड्रिइक्थिस. दोन्हीचं मिनिंग आपल्याला समजले काय आहे ते. ऑस्टी म्हणजे बोन, कॉन्ड्रा म्हणजे काय म्हटलं आपण, कॉन्ड्री, तर त्याचं मिनिंग बघितलं आपण, कार्टिलेज. फाउंड इन बोथ फ्रेश अँड मरीन वॉटर, हे दोन्ही ठिकाणी दिसतात, आणि हे एक्सक्लुझिव्हली काय आहेत, मरीन ॲनिमल्स आहेत. त्यानंतर बघा बोनी फिशमध्ये काय, एंडोस्केलेटन कशापासून तयार झालं, मेड बोनपासून, इकडे कार्टिलेजपासून, मगाचाच पॉईंट रिपीट झाला आहे. एक्झोस्केलेटन इथं बघा काय आहेत, कुठल्या कुठल्या स्केल्स आहेत, तर सायक्लॉइड पण आहेत आणि टिनॉइड पण आहेत. इथं मेन्शन केलं नाही, पण सायक्लॉइड आणि टिनॉइड आहेत. इथं कसं आहे बघा, प्लॅकॉइड स्केल्स आहेत. नुसतं शॉर्टमध्ये तुम्ही मेन्शन केलं तरी चालतंय, एक्झोस्केलेटन इज मेडअप ऑफ सायक्लॉइड स्केल्स, एक्झोस्केलेटन मेडअप ऑफ प्लॅकॉइड स्केल्स. इकडं सायक्लॉइड, इकडं प्लॅकॉइड. हॅज माउथची पोझिशन कशी आहे बघा, टर्मिनल आहे किंवा अँटेरियर टिप ऑफ द माउथ. इकडं कसं आहे, व्हेंट्रल साईडला. पॉईंट सिम्पल काय करणार आपण, माउथ इज टर्मिनल, माउथ इज व्हेंट्रल. हॅज 2 सेट्स ऑफ ओरल जॉज, इकडं 2 ओरल जॉज एक्स्ट्रा पॉईंट आहे बघा. अँड सिंगल सेट ऑफ ओरल जॉज. हा काय तुम्हाला एवढा इन डिटेल विचारणार नाहीत. महत्त्वाचे कुठले कुठले आहेत बघा, माउथची पोझिशन, त्यानंतर एक्झोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन मगाशी झालेच आपल्याला. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, 4 पेअर्स ऑफ गिल्स कुठं प्रेझेंट आहेत, बोनी फिशमध्ये, इकडं 5 to 7 पेअर्स ऑफ गिल्स. शार्क आणि एक सिम्पल कुठलं तरी तुमच्या आवडीची फिश एक्झाम्पल लक्षात ठेवा, आणि जराशी तुमच्या पुढं इमेज तयार झाली पाहिजे. गिल्स म्हणजे काय असतात, सायक्लॉइड स्केल्स म्हणजे काय असतात, मग ते समजण्यासाठी फक्त मी काही काही इमेज तिथे ॲड केल्यात, म्हणजे तुम्हाला पटकन डिफरन्सचा पॉईंटसुद्धा समजेल आणि कॅरेक्टरिस्टिक फीचर सगळे पाठ करत बसायची गरजसुद्धा पडणार नाही. त्यानंतर बघा, गिल्स कवर्ड विथ ॲन ओपरक्युलम, इकडं काय ओपरक्युलम नाही आहे. साधं सोपं तुम्ही पॉईंट करू शकता, ओपरक्युलम इज प्रेझेंट कशामध्ये, बोनी फिशमध्ये. कार्टिलेजिनस फिशमध्ये काय असणार आहे, तो ऑब्व्हियसली ॲब्सेंट असणार आहे. ओपरक्युलम म्हणजे गिल स्लिटवरचा जो काही कवर असतो, फ्लॅप असतो, त्याला काय म्हणतो आपण, ओपरक्युलम. हॅज ॲन एअर ब्लॅडर फॉर बॉयन्सी, म्हणजे स्विम ब्लॅडर इज किंवा एअर ब्लॅडर इज प्रेझेंट. इकडं काय करणार आहे आपण, ॲब्सेंट. आता इथे एक शब्द वापरला आहे, ऑइल फिल्ड लिव्हर.
आता इथं बॉयन्सी प्रोव्हाइड करायला म्हणजे एका लिमिटेड अमाऊंटमध्ये बॉयन्सी प्रोव्हाइड करायला हेल्प कोण करते, काय काय एक्सेप्शन कंडिशनमध्ये सुद्धा, तर तिथं ऑइल फील्ड काय असतं, लिव्हर असतं. लिव्हरला काय तर मराठीत आपण यकृत म्हणत असतो. त्यानंतर बघा टेल फिन इज अ होमो सर्कल, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. होमो सर्कल कुणामध्ये, बोनी फिश. इकडं कसं आहे, टेल म्हणजेच काय, कॉडल फिन. टेल असेल तिथे शब्द असेल किंवा कॉडल असेल. हेटेरो सर्कल, पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, दोन्हीचा डिफरन्सचा पॉईंट आहे. ते झाल्यावर बघा एक्सायबिट एक्सटर्नल फर्टिलायझेशन. एक्सटर्नल फर्टिलायझेशन इकडे काय, इंटरनल फर्टिलायझेशन. एक्सरीट अमोनिया, एक्सरीट युरिया. काही काही एक्सेप्शन कंडिशन आहेत, पण मोस्टली ॲक्वॅटिक ॲनिमल्स हे अमोनियाच काय करत असतात, एक्सरीट करत असतात. इथं काही काही एक्सेप्शन आहे बघा. त्यानंतर सॅल्मन फिश, त्यानंतर रोहू, ट्राउट, फ्लाइंग फिश. कुठले तर तुमच्या आवडीचे कुठले तर 2-3 एक्झाम्पल लक्षात ठेवा. इकडे शार्क, स्केट्स किंवा स्टिंगरेज आपण म्हणू शकतो, स्टिंगरेज किंवा इलेक्ट्रिक रेज. एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. जे डिफरन्सचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आणखीन चांगले रिपीट करा, रिवाईज करा. त्यानंतर बघा सेकंड जो आपला पुढचा जो पार्ट असणार आहे, सुपर क्लास असणार आहे. पहिला आपण सुपर क्लास कुठला बघितला, पायसेस. आता कुठला बघतोय आपण, टेट्रापोडा. टेट्रापोडामध्ये बघा फर्स्ट पॉईंट काय येतो, दिस ॲनिमल्स बिअर्स 2 पेअर्स ऑफ ॲपेंडेजेस. ॲपेंडेजेस म्हणजे आउटग्रोथ म्हणू, आउटग्रोथ सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. आता इथं अर्थ काय घ्यायचा, 2 पेअर्स म्हणजेच काय, 4 असणार आहेत टोटल. काय असणार आहेत, लिम्स असणार आहेत. काय 4 काय असणार आहे टोटल, ते 4 लिम्स असतील किंवा हँड लिम्स असतील, पण लिम्स प्रेझेंट आहेत, 2 पेअर्स आहेत. काय म्हटलं, 2 पेअर्स ऑफ लिम्स. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, सम ॲनिमल्स लाईक स्नेक्स आर सेकंडरली लिमलेस. आता काही काही इथं बघा एक्सेप्शन आहेत. काही काही काय आहेत, एक्सेप्शन आहेत. स्नेक्समध्ये आपल्याला कुठं तिथं पाय दिसत नाहीत बघा, ते काही काही एक्सेप्शन्स आहेत. त्यानंतर बघा सुपर क्लास टेट्रापोडा, त्यामध्ये कुठले कुठले 4 क्लास इन्क्लूड्स आहेत. 4 क्लास आपण इन्क्लूड केलेत. त्यामध्ये बघा, जर तुम्हाला आठवत असेल, सगळा ओव्हरऑल जो काही क्लासिफिकेशनचा चार्ट आहे त्यामध्ये सुपर क्लास 2 आहेत. एक आहे पायसेस. पायसेसचे आपण 2 परत क्लास करतोय बघा. सुपर क्लासचे क्लास ऑस्टिक्थिस आणि कॉन्ड्रिक्थिस. आपण दोन्ही पण समजून घेतलं, दोन्हीचा डिफरन्स आपण पॉईंट बघितला. आता जे बघतोय आपण सेकंड जो सुपर क्लास आहे त्याचं नाव आहे टेट्रापोडा, म्हणजे ज्याच्याकडे काय असणार आहेत, 4 लिम्स असणार आहेत, म्हणजे किंवा 2 पेअर्स ऑफ लिम्स. आणि त्यामध्ये कुठले कुठले क्लास आहेत बघा, 4 क्लास आहेत. एक आहे ॲम्फिबिया, एक आहे रेप्टिलिया, एक आहे एव्हियस किंवा एव्ज म्हणतो आपण त्याला. त्यानंतर आहे मॅमालिया, त्यामध्ये आपण मोडत असतो सस्तन प्राणी. सगळ्यात पहिला बघूया आपण क्लास कुठला, ॲम्फिबिया. त्यामध्ये बघा आता फर्स्ट पॉईंट, जे काही तुम्हाला पहिला आपल्या पुस्तकात जे काही सगळे मेन्शन केल्यात एक्झाम्पल्स, ते पहिला बघूया आपण. आणि इथं राणा म्हणजे इथं अर्थ घ्यायचा फ्रॉग, त्याचं जिनस नेम आहे राणा. राणा चुकीचा अर्थ घेऊ नका. राणा हे जिनस नेम आहे फ्रॉगचं. राणा राणा असतं, राणा टायग्रिस असतं, बऱ्याच पद्धतीच्या काही काही स्पेसीज आहेत. त्यानंतर बघा ब्युफो म्हणायचं त्याला, टोड म्हणायचं. आता हे दोन्ही पण दिसायला फ्रॉक्स सिमिलर असतात, पण काही काही त्यांच्यामध्ये डिफरन्सचा पण पॉईंट आहे, तो जरासं माहीत पाहिजे आपल्याला. आणि टोड आणि त्याचं दुसरं काय नाव आहे, जिनस नेम काय, ब्युफो. आणि इकडं काय बघितलं आपण, राणा किंवा त्याला म्हणतो असतो आपण सिम्पल फ्रॉग. दोन्हीचा पण पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता तुम्हाला फ्रॉग किंवा टोड शब्द कधी टाकत नाहीत, ब्युफो किंवा राणा असं शब्द लक्षात ठेवा. आणि राणा म्हणजे इथं डोक्यात घालायचं, इथं घालून घ्या व्यवस्थित. राणा म्हणजे कोण आहे, फ्रॉग आहे. त्यानंतर दोन्हीतला डिफरन्स पहिला समजून घ्या. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना डिफरन्स समजत नाही नक्की काय आहे तो. आपल्या गार्डनमध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला इथं टोड बघत असतो, पण आपल्याला वाटतं तो फ्रॉग आहे. त्यानंतर बघा इथला दोन्हीतला डिफरन्स, फ्रॉग आणि टोडमधला काय, म्हणजे राणा आणि कोण आहे, ब्युफो. आता इथं बघा सगळ्यात पहिला जे एग ले करत असतात ते क्लस्टरमध्ये करत असतात. जे काही ग्रुपमध्ये करत असतात, जे काही फ्रॉग असतात ते असे जे काही ग्रेप्स असतात त्या पद्धतीनं काय करत असतात, ते एग ले करत असतात. इकडे एका चेन फॉर्ममध्ये करत असतात, म्हणजे अशा पद्धतीची ते काय करत असतात, चेन तयार करत असतात. कशाची, एगची. इकडं क्लस्टरमध्ये आहेत, ग्रुपमध्ये आहेत. ग्रेप्ससारखं जे काही द्राक्षाचा घड असतो त्या पद्धतीनं आपल्याला त्यांचं एग दिसतात आपल्याला एकत्र. आणि इथं कसे आहेत, एक चेन तयार करतात, कोण, टोड्स तयार करत असतात. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे फ्रॉग्स आणि टोड्समधला डिफरन्स ओळखण्याचं. जे फ्रॉग्स आहेत त्यांच्यामध्ये काय होत असतं की त्यांची जी स्किन असते थिन असते, वेट असते किंवा मॉइस्ट असते म्हणू शकतो आपण, स्मॉल असते स्किन. आणि जराशी जास्त कलर आपल्याला त्यामध्ये दिसतात. आता इथं बघा टोडमध्ये थिक असते, ड्राय असते, आणि त्याच्यावर काही काही आपल्याला असे स्पॉट्ससुद्धा दिसत असतात ब्राऊन, आणि शक्यतो ती ब्राऊन कलरची असते. आता इथं फ्रॉगमध्ये आपल्याला वेगवेगळे कलरचे व्हरायटीसुद्धा दिसतात स्पेसीज वाईज, पण तेवढे इन डिटेल तुम्हाला काही विचारत नाहीत. स्लिम बॉडी आहे, स्टाउट बॉडी आहे, जरा जाडजूड घटमुट असतात हे टोड जे काय असतात ते. ब्युफो, ब्युफो जरा शब्द लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला ब्युफो आले की विद्यार्थी कन्फ्यूज होतात, हे कुठल्या क्लासला बिलॉंग करते. त्यामुळे जीनस नेम सारखे सारखे रिवाईज करा,
राणा आणि ब्युफो. त्यानंतर बघा राणा मायामती चांगलं लक्षात राहील तुमच्या आता. त्यानंतर बघा व्हेरी लॉंग लेग्स. आता आपण जर कधी पण फ्रॉग बघितला त्याचे जे हाइंड लिम्स असतात म्हणजे पाठीमागचे पाय असतात ते कसे असतात थोडेसे मोठे असतात ॲज कम्पेअर टू त्यांचे 4 लिम्स. त्यानंतर लिव्ज इन वॉटर, प्रिफर टू जम्प. इकडं काय बघा प्रिफर टू वॉक, यूज स्मॉल होप्स. त्यानंतर बघा लिव्ज इन लँड अँड शॉर्ट लेग्स. हा डिफरन्स आहे. 2 पॉईंट फक्त लक्षात ठेवा. टोडमध्ये छोटे पाय आहेत, फ्रॉगमध्ये थोडेसे मोठे आहेत हाइंड लेग्स जे काय असतात ते. त्यानंतर स्किनचा एक पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. फ्रॉगची स्किन थोडीशी मॉइस्ट असते आणि इकडे कशी असते ड्राय असते. दोन्हीतला बेसिक डिफरन्स आहे. आणि एग लेइंगचा सुद्धा आपण बघू शकतोय. आता जरी तुम्हाला हे एखाद्या पालीसारखं एखाद्या रेप्टाईलसारखं लिझार्डसारखं जरी दिसत असलं, हा बऱ्याच वेळेला MCQचा क्वेश्चन टाकत असतात की सॅलमेंड्रा किंवा सॅलमेंडर हे कुठल्या क्लासला बिलॉंग करते. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, MCQचा क्वेश्चन आहे. सॅलमेंडर हे कुठल्या क्लासला बिलॉंग करते. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्याचं आन्सर येत नसते, कारण हे दिसायला पुस्तकात जर आपण डायग्राम बघितली एखाद्या रेप्टाईलसारखं दिसतंय पण त्यांची स्किन कशी असते बघा, इथं मॉइस्ट असते स्किन, म्हणून त्याला आपण कुठल्या क्लासला बिलॉंग करत असतोय तर क्लास कुठला आहे तो ॲम्फिबिया. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. सॅलमेंडर क्लास ॲम्फिबिया महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर बघा हा सुद्धा महत्त्वाचा बऱ्याच वेळेला MCQचा क्वेश्चन पडला आहे. लिम्बलेस ॲम्फिबियन कुठला आहे विचारतात आणि हे नाव पटकन लक्षात राहत नाही, त्यामुळे ते जरा चांगलं रिवाईज करा सारखं उच्चारायचा बघा. इक्थिओफाईस किंवा इक्थिओफिस असा उच्चार करतात. इक्थिओफिस किंवा इक्थिओफाईस. आता हे दिसायला सुद्धा आपल्याला एखाद्या सापासारखं दिसते पण ते ॲक्च्युली कसं आहे ॲम्फिबिया क्लासला बिलॉंग करते, रेप्टिलिया क्लासला बिलॉंग करत नाही. त्यामुळे हे 2 जे एक्झाम्पल्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. सॅलमेंडर कुठल्या क्लासला बिलॉंग करते ॲम्फिबिया. आणि लिम्बलेस, लिम्ब म्हणजे काय तर ज्याला पाय नाहीत, आणि ह्याला ॲपोडा सुद्धा म्हणत असतो आपण. पोडा म्हणजे काय लेग्स, ज्याच्याकडं पाय नाहीत असा जो ॲनिमल आहे जो ॲम्फिबिया आहे तो कोण असणार आहे इक्थिओफिस. जराशे सिमिलर कॅरेक्टरिस्टिक फीचर दाखवतो ॲम्फिबियाला, म्हणून तो आपल्याला रेप्टाईल जरी वाटत असला तरी सुद्धा तो कुठल्या क्लासमध्ये बिलॉंग करत असतो ॲम्फिबिया. ॲपोडा स्पेसिफिक असतं, त्याचं काही डिव्हिजन आहे पण तेवढं एंट्री तुम्हाला विचारत नाहीत. सिम्पल MCQचा क्वेश्चन, लिम्बलेस ॲम्फिबियन्स कोण असणार आहे इक्थिओफिस. त्यानंतर बघा किंवा फाईस. हायला हा सुद्धा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. ट्री फ्रॉग म्हणायचं त्याला. युजली ते ट्रीवर काय करत असतात दिसत असतात आपल्याला, ग्रीन कलरचे असतात. आणि सायंटिफिक नेम जीनस नेम व्यवस्थित लक्षात ठेवा हायला. आता या सगळ्या ओव्हरऑल आपण ॲम्फिबियामध्ये कुठले कुठले ॲनिमल्स बघितल्यात बघा. सुरुवात आपण केली ती राणापासून. राणा म्हणजे कोण आहे फ्रॉग. राणा कधी कधी असं नाव असतं, जीनस नेम स्पेसिस नेम किंवा राणा टायग्रिस, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. सेकंड आपण बघितलं ब्युफो म्हणजे काय टोड म्हणतो आपण त्याला. दोन्हीतला डिफरन्स सुद्धा आपण बघितला बेसिक. त्यानंतर थर्ड जे आपण एक्झाम्पल बघितलं सॅलमेंडर, ते सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. ॲम्फिबियाला क्लासला बिलॉंग करणारे सगळे एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. आणि लास्ट आपण एक्झाम्पल काय बघितलं, एक म्हणजे इक्थिओफिस आणि लास्ट काय तर हायला. हायला व्यवस्थित लक्षात ठेवा. यातले जीनस नेम महत्त्वाचे आहेत. ट्री फ्रॉग म्हणतो आपण त्याला हायलाला. सगळे एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघूया आपण. ॲम्फिबिया इन्क्लूड द ॲनिमल्स विच लिव्ह ऑन द लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. आता याला ॲम्फिबिया का म्हणतो, ॲम्फी म्हणजे काय बोथ, बायस म्हणजे काय लिव्हिंग म्हणत असतो आपण त्याला. ते पाण्यात सुद्धा राहतात आणि त्यानंतर काय जमिनीवर सुद्धा राहतात. टेरिस्ट्रियल पण हॅबिटॅट आहे आणि ॲक्वॅटिक सुद्धा. म्हणजे हे असे पहिले व्हर्टेब्रेट आहेत. ॲम्फिबिया काय म्हटले बघा, फर्स्ट व्हर्टिब्रेट मेड ट्रान्झिशन फ्रॉम ॲक्वॅटिक टू टेरिस्ट्रियल. आता अगोदर जे काय आपण सगळे बघितल्यात, इवन नॉन कॉर्डेट्स असू दे किंवा जे काय आपण सुरुवातीचे जे काही सगळे बघितलेत बघा प्रिमिटिव्ह कॉर्डेट्स, त्यामध्ये काय होतं सगळे मोस्टली काय होते ॲक्वॅटिक होते. ते इधर काय होते फ्रेश वॉटर होते किंवा मरीन वॉटर होते. पण इथं सुरुवात कशापासून झाली बघा, सगळ्यात पहिले जे काही व्हर्टेब्रेट्स आहेत ज्यांनी ट्रान्झिशन केलं ॲक्वॅटिकपासून टेरिस्ट्रियल म्हणजे जलचरपासून ते काय झाले भूचर झाले. आता हे काय झाले थोडक्यात हे उभयचर झाले. ॲम्फिबिया काय असतात उभयचर असतात. जलचरपासून टेरिस्ट्रियलला मराठीत आपण भूचर म्हणतो, जमिनीवर राहणारे. आणि ॲक्वॅटिक म्हणजे जलचर समजते आपल्याला. ॲनिमल कसे आहेत बघा, पोईकिलोथर्मिक. ॲनिमल कसे आहेत पोईकिलोथर्मिक म्हणजे काय असणार आहेत कोल्ड ब्लडेड ॲनिमल. त्यानंतर बघा बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू हेड अँड ट्रंक. इथं टेल अब्सेंट आहे ॲडल्टमध्ये, पण जे काही लार्वल स्टेज आहे त्यामध्ये टेल प्रेझेंट आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. बॉडीचं डिव्हिजन हेड आणि ट्रंक आहे. फिशमध्ये कसं होतं हेड ट्रंक आणि टेल, पण इथं ॲडल्टमध्ये काय लक्षात ठेवणार आपण टेल अब्सेंट आहे. नेक्स्ट सुद्धा अब्सेंट असते. कधी पण बघितलं असेल मायामध्ये तुम्ही फ्रॉगला.
इथं नेक काय असते, ॲब्सेंट असते. पण काही काही एक्सेप्शनसुद्धा आहेत. इथं बघा, नेक अँड टेल युजली ॲब्सेंट इन मेनी ॲडल्ट्स विथ फ्यू एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे अपवाद म्हणत असतो आपण. 2 पेअर्स ऑफ लिम्स म्हणजे 4 टोटल लिम्स आहेत. फ्रॉम पेक्टोरल जे काय आपलं शोल्डर असतं, गर्डल, ते पेक्टोरल. आणि पेल्विक म्हणजे हिप म्हणजे जे काय आपलं कमरेच्या इथलं जे काही हाड असतं त्याला म्हणतो आपण पेल्विक गर्डल. त्यानंतर बघा, दिस हेल्प्स इन लोकोमोशन. जे काही लिम्स आहेत त्याचं काय काम असणार आहे, ऑब्व्हियसली लोकोमोशन असणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, स्किन इज मॉइस्ट ग्लँड्युलर विथ म्युकस ग्लँड. आता मॉइस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे काय असणार आहे, थोडीशी ओलसर असणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या ग्लँड्स असणार आहेत, ग्रंथी असणार आहेत, म्युकस ग्लँड्सचं सिक्रेशन होत असणार आहे. त्यानंतर बघा, एक्झोस्केलेटन इज ॲब्सेंट. म्युकस म्हणजे एक स्त्राव सरत असतो त्यांच्या बॉडीच्या ह्याच्यावर, त्यामुळे त्या ग्लँड्स असतात, ग्रंथी असतात. त्यानंतर बघा, एक्झोस्केलेटन यांच्यामध्ये ॲब्सेंट आहे. एक्झोस्केलेटन ॲब्सेंट आहे म्हणजे जसं आपण फिशमध्ये बघितलेलं की एक्झोस्केलेटन काय दाखवतात, एखादे स्केल्स दाखवतात. ते मे बी प्लॅकॉर्ड असतील, टिनॉड असतील किंवा सायक्लॉड असतील, म्हणजे खवले दिसतात आपल्याला. पण असं फ्रॉगवर आपल्याला तसं काय दिसतंय का, तर दिसत नाही. त्यामुळे एक्झोस्केलेटन इज ॲब्सेंट. आयलिड्स आर प्रेझेंट, पापण्या म्हणतो आपण त्याला. टिम्पॅनम, नवीन एक शब्द आला आहे बघा, टिम्पॅनम. आणि तो मिडल इयरचा पार्ट आहे. आपल्यामध्ये सुद्धा टिम्पॅनम आहे, पण ते मिडल इयरमध्ये आहे. वरचा जो पार्ट दिसतोय आपल्याला, ॲक्च्युली आपण त्याला कान समजत असतो, तो काय असतो, एक्सटर्नल इयर असतो. म्हणजे हा जो काय असं पार्ट दिसत असतो आपल्याला, तो काय असतो, एक्सटर्नल इयर असतो. आणि त्यानंतर आत एक इयर कॅनल असतो. त्यानंतर इथं आपल्यामध्ये सुद्धा टिम्पॅनम प्रेझेंट आहे. ते मिडल इयरचा पार्ट आहे. 12वीचं एक चॅप्टर आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, त्यामध्ये आपण बघणार आहे हे स्ट्रक्चर कसं असतं ते. टिम्पॅनम म्हणजेच इयर ड्रम म्हणतो आपण त्याला, कानाचा पडदा. एक्सक्रिटरी प्रोडक्ट, डायजेस्टिव्ह वेस्ट अँड गॅमेट्स आर रिलीज्ड थ्रू द कॉमन चेंबर, त्याला काय म्हणायचं, क्लोआका. ॲनससारखंच ओपनिंग असतं, पण त्याला ॲनस म्हणत नाही, काय म्हणत असतो आपण, क्लोआका म्हणत असतो. एक्सक्रिटरी प्रोडक्ट म्हणजे जे काही नायट्रोजनस वेस्ट आहे बॉडीमध्ये तयार झालेलं. त्यानंतर गॅमेटचं रिलीज किंवा डायजेस्टिव्ह वेस्ट आहे, हे सगळं कशाच्या थ्रू जाणार आहे, क्लोआकाच्या थ्रू जाणार आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे बघा, क्लोज्ड टाईप आहे. कारण जे काय आपण बघितले कशापासून, आणि जे नॉन कोडेडचे आहेत ते जरासं कंपॅरिझन करून व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचं आपण एक सगळ्यात शेवटी चार्टसुद्धा बघणार आहे. हार्ट कसं आहे, 3 चेंबर्ड हार्ट आहे. पायसेसमध्ये काय होतं बघा, पायसेसमध्ये दोन्ही पण फिशमध्ये 2 चेंबर्ड व्हिनस हार्ट होतं. इथं कसं आहे, 3 चेंबर आहेत. आणि ते पोझिशन कशी आहे त्याची, व्हेंट्रल आहे. RBC बघा कशा आहेत, बाय कॉन्व्हेक्स आहेत आणि न्यूक्लिएटेड आहेत. आता बाय कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह हे दोन्ही पण शब्द गेलात तुम्हाला. कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र म्हणतो आपण त्याला, आणि जे कॉन्केव्ह आहे ते काय असतात, अंतर्वक्र असतात. इथं बाय कॉन्व्हेक्स आहेत. आणि न्यूक्लिएटेड काय आहेत, RBC प्रेझेंट आहे. म्हणजे RBCमध्ये काय प्रेझेंट असणार आहे, न्यूक्लियस. RBCच्या आत काय असतो, न्यूक्लियस, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, न्यूक्लिएटेड, केंद्रक असलेले RBC असतात. आपल्यामध्ये न्यूक्लियस RBCमध्ये ॲब्सेंट असतो ह्युमनमध्ये. त्यानंतर बघा, रेस्पायरेशन बाय स्किन अँड लंग्स अँड बकोफॅरिंग्स. आता इथं 3 ऑर्गन्स आहेत बघा रेस्पायरेशनसाठी हेल्प करणारे. त्यांच्या स्किनच्या थ्रू, म्हणजे फ्रॉगची जी स्किन असते ती मॉइस्ट असते, त्याच्या थ्रूसुद्धा गॅसेसचं काय होतं, एक्सचेंज होते. त्यांच्याकडे प्रॉपर असे लंग्ससुद्धा असतात. आणि जे बकोफॅरिंग्स असते, बकोफॅरिंग्स म्हणजे माउथ, आणि त्यानंतर जो फॅरिंगचा पार्ट आहे त्याला एकत्रित काय म्हणत असतो, म्हणजे थोडक्यात ओरल जी कॅव्हिटी असते त्याच्या थ्रूसुद्धा काय होत असतं, रेस्पायरेशन होत असतं. त्यामुळे रेस्पायरेशनसाठी 3 ऑर्गन आहेत बघा, स्किन पण आहे, लंग्स पण आहेत आणि बकोफॅरिंगसुद्धा आहे. त्यामुळे हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. 3 ऑर्गन्स आहेत, स्किन, लंग्स आणि बकोफॅरिंग्स. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, नर्वस सिस्टीम इज वेल डेव्हलप, सेक्सेस आर सेपरेट. वेल डेव्हलप काय नर्वस सिस्टीम आहे, सेक्सेस सेपरेट आहेत, म्हणजे मेल फिमेल काय डिफरंट आहेत. ओव्ही पॅरस आहेत, म्हणजेच काय एग लेईंग ॲनिमल्स आहेत. ओव्ही पॅरस म्हणजेच काय, एग लेईंग म्हणण्यापेक्षा पहिला एग, त्यानंतर त्याची काय तर लार्वल स्टेज होणार आहे, त्यानंतर ॲडल्ट होणार आहे. इथं सुद्धा आपल्याला मेटामॉर्फोसिस दिसते. मेटामॉर्फोसिस म्हणजे लार्वल स्टेज आहे, त्यानंतर ॲडल्ट स्टेज. दोन्हीमध्ये डिफरंट आहे, काही काही स्ट्रक्चरमध्ये डिफरंट येत असतो, मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये, म्हणून त्याला म्हणत असतो मेटामॉर्फोसिस. फर्टिलायझेशन कसं आहे बघा, एक्सटर्नल आहे. त्यानंतर बघा, डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे थ्रू ॲक्वॅटिक लार्वल स्टेज. आता जो फ्रॉग असतो त्यामध्ये एक शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, टॅडपोल. त्याला काय म्हणायचं, टॅडपोल. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला टॅडपोलची इमेजसुद्धा दाखवतो. फ्रॉगची जी लार्वा असते त्याला काय म्हणायचं, टॅडपोल. दे शो मेटामॉर्फोसिस, दे शो मेटामॉर्फोसिस. कारण टॅडपोलमध्ये टेल दिसते आपल्याला, पण फ्रॉगमध्ये आपल्याला टेल दिसत नाही. ती टेल काय होते, लॉस्ट होते. ती जी काय मेटामॉर्फोसिस होत असतं, नाही तर रेट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिससुद्धा आपण म्हणतो. पण सिम्पल मेटामॉर्फोसिस हा शब्द लक्षात ठेवला तरी चालेल. जे काही कॅरेक्टर्स सांगितलेत परत मी सांगतोय बघा, ओव्ही पॅरस आहेत,
जे काही रेस्पायरेशन होते, गिल्स, त्यानंतर लंग्स आणि बकोफॅरिंग्स. रेस्पायरेशनचा पॉईंट महत्त्वाचा आहे. मेटामॉर्फोसिस दाखवतात. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे हे, आणि ओव्हिपॅरस ॲनिमल्स आहेत, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि यातले एक्झाम्पल बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या चांगले लक्षात राहत नाहीत. चारी पण जे काही 4-5 जे काही आपण एक्झाम्पल बघितलेत, प्रत्येक एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. सुरुवात कशापासून केली ती आपण रानापासून, म्हणजे फ्रॉग, त्यानंतर टोड त्याला म्हणतो आपण ब्युफो, ते झाल्यावर आपण काय बघितलेलं सॅलमेंडर, तो सुद्धा ॲम्फिबिया क्लासला बिलॉंग करतो. आणि त्यानंतर आपण बघितलं हायला व्यवस्थित लक्षात ठेवा, ट्री फ्रॉग आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लिम्बलेस ॲम्फिबिया, तो काय असणार आहे इक्थिओफाईस किंवा इक्थिओफिस, व्यवस्थित लक्षात ठेवा. आज जे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स सांगितलं ते आणखीन एकदा रिवाईज करा. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा जो काही क्लास असणार आहे कुठला असणार आहे, हे झाल्यावर ॲम्फिबिया झाल्यावर रेप्टिलिया, त्यानंतर एव्हियस, आणि त्यानंतर काय असणार आहे मॅमल्स. 3च क्लास राहिलेत आपला. आणि त्यानंतर हा चॅप्टर सगळा कंप्लीट होणार आहे. त्याचं एक चांगलं आपण रिव्हिजन थ्रू चार्ट सुद्धा घेऊया. आणि आजच्या पुरतं आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.